खुशखबर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी फर्स्ट शिफ्टचा पेपर दिलाय, आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन असतील किंवा ऑफलाईन असतील, एवढी कॉलची संख्या प्रचंड वाढलेली. ह्या कॉल म्हणजे उत्साहात, आनंदामध्ये आणि त्यांना जी काही केलेली त्यांनी मेहनत होती आणि जे आम्ही सगळं काही शिकवलेलं होतं, या सगळ्यांचं फलित झालेलं आहे, अशा टाईपचे ते कॉल होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचा फीडबॅक असाच आहे की सर जशास तसं तुम्ही शिकवलेलं, जशास तसं कॉपी पेस्ट आलेला आहे आणि एका लेक्चर मधले प्रचंड प्रश्न त्या ठिकाणी जशास तसे परीक्षेत विद्यार्थ्यांना पाहायला भेटले. तर हा विद्यार्थ्यांचा त्यातला फीडबॅक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ज्यांनी ऑनलाईन ऑफलाईनच्या बॅचच्या माध्यमातून लेक्चर्स अटेम्प्ट केलेले आहेत, सांगितलेलं सगळं काही केलेलं आहे, स्टडी मटेरियल दिलेलं, वाचलेलं आहे, टेस्ट दिलेलं, सोडवलेलं आहे, त्यांना आउट ऑफ टेक्निकलचे क्वेश्चन सॉल्व्ह होता येतं आणि नॉन टेक्निकल सुद्धा इझी टू मॉडरेट होतं. अशा पद्धतीचा विद्यार्थ्यांचा फीडबॅक आहे. त्यामुळे ज्यांची सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट बाकी असेल, त्यांनी अजिबात पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका, कारण जशास तसं शिकवलेलं तेच येतंय. वेगळं काहीही तुम्हाला करायची आवश्यकता नाही, कारण शिकवत असताना कोणतीही गोष्ट सोडली नाही आणि जे काही शिकवलंय ते सगळं लॉजिक, ट्रिक्स आणि कन्सेप्ट आणि परफेक्ट तुमच्या टाळक्यात बसून देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. तर मला विद्यार्थ्यांचा फीडबॅक होता, सर प्रश्नामध्ये तुम्ही दिसतायत आणि कानात तुम्ही आन्सर सांगतायत, असा आम्हाला अनुभव परीक्षेत पहिल्या शिफ्टला आलेला आहे. बाळांनो, तुम्हाला सुद्धा तोच अनुभव येणार आहे. ज्यांचा पेपर राहिलाय त्यांनी घाबरून जाऊ नका. बघा, काही क्वेश्चन माझ्याकडे आतापर्यंत आलेले ते एकदा टाकून देतो, पुढे सगळे ऍड करत जातो. फीडरसाठी कोणता रिले वापरतात तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ट्रान्सले रिले फीडरसाठी वापरतात. पुढे अल्टरनेटरची रेटिंग कशात असते? व्हीए मध्ये असते. व्हीए म्हणजे काय? व्होल्ट अँपियर. पुढे रेजिस्टन्स सिरीज कनेक्शन दिलं होतं आणि त्यानंतर पुढे एक व्हीडीआरचा क्वेश्चन होता, व्होल्टेज डिव्हिजन रूलचा क्वेश्चन होता. डिस्ट्रीब्युटरची डिझाईन कशाहून केली जाते असा क्वेश्चन होता. तुम्हाला माहिती, व्होल्टेज ड्रॉप होऊन केली जाते. त्यानंतर चिजल बद्दल विचारला होता एक क्वेश्चन. लो रेजिस्टन्स मेजरमेंटसाठी काय वापरतात? किती दाबी सांगितलंय तुम्हाला, किती दाबी मोजा? पीएम आमचाच. किती दाबी मोजा म्हणजे केल्विन डबल ब्रिज मेथड. जसंच तसं मीडियम रेजिस्टन्सची रेंज विचारली होती. अप टू 1 किलो, अप टू 1 ओहम असेल तर, लो रेजिस्टन्स 1 ओहम ते लाख असेल तर, मीडियम रेजिस्टन्स आणि लाखापेक्षा जास्त असेल तर हाय रेजिस्टन्स शिकवलेलं आहे. पुढे वाइंडिंगचा जो रेजिस्टन्स असतो, इन्सुलेशन रेजिस्टन्स, तो कशाने मेजर केला जातो? मेघरने मेजर केला जात असतो. जशाच तसं त्या ठिकाणी प्रश्न होता. ट्रान्समिशनची लेंथ वाढली, ट्रान्समिशनच्या 2 कंडक्टर मधला स्पेस वाढला तर इंडक्टन्स वरती काय परिणाम होतो? कॅपॅसिटन्स वरती काय परिणाम होतो? अशा टाईपचा क्वेश्चन होता. लुमिनस इंटेन्सिटीचं त्या ठिकाणी फुल फॉर्म, लुमिनस इंटेन्सिटीचं युनिट विचारलं होतं. पीव्हीसी, पॉलिव्हिनिल क्लोराइड, एमसीबी, मिनिएचर सर्किट ब्रेकर, ह्यांचे फुल फॉर्म विचारले होते. त्याच्यानंतर टेम्पररी वर्कसाठी कोणती वायरिंग यूज केली जाते? क्लिट वायरिंगचा क्वेश्चन होता. त्यानंतर निगेटिव्ह सिक्वेन्स रिले कशासाठी वापरला जातो असा क्वेश्चन विचारला होता. अल्टरनेटर त्याचं उत्तर आहे. वेव्ह वाइंडिंग बद्दलचं एक छोटंसं न्यूमेरिकल होतं, जे की आपला P5ZN डिवायडेड बाय 60A नुसार सॉल्व्ह करायचा होता. तो क्वेश्चन होता. कंडक्टन्सचं युनिट परीक्षेत विचारलं गेलेलं बाळांनो, कंडक्टन्सचं युनिट. त्यानंतर इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट विचारलं गेलेलं आहे. लक्षात ठेवा, टेन्शन घ्यायची गरज नाही. मीडियम रेजिस्टन्स जो आहे त्याचं त्या ठिकाणी रेंज विचारली होती. त्यानंतर रेजिस्टन्स कशाने मोजतात हा विचारला क्वेश्चन होता. त्यानंतर जनरेटर कोणत्या वर्किंग प्रिन्सिपल वरती काम करतं हा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. सेंट्रीफ्युगल स्विच जे असतं सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये, त्याबद्दलचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलेला होता. त्यानंतर एक डायग्राम दिली होती आणि ओळखायला सांगितलं होतं ही डायग्राम कशा पद्धतीची आहे ती. त्यानंतर डीसी शंट मोटर वरती शंट वाइंडिंग रिलेटेडचा एक क्वेश्चन होता, सिंपल असा. सर्व्हिस मेन वायर जे असतं, सर्व्हिस वायर कुठून कुठपर्यंत, जे पोल असतात आपल्या घराच्या बाजूचे तिथपासून ते आपल्या घरात मीटरला येणारा जो सप्लाय असतो, ते जे वायर असतं त्याला सर्व्हिस वायर म्हणायचं. त्याच्याबद्दलचा क्वेश्चन विचारला होता.
त्यानंतर ईडी करंट बद्दल, ईडी करंट लॉज बद्दल त्या ठिकाणी क्वेश्चन होता. आणि ईडी करंट डॅम्पिंग जे आहे, ईडी करंट डॅम्पिंग मी तुम्हाला शिकवलंय. ईडी करंट डॅम्पिंग, फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग आणि एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. तर ईडी करंट बद्दलचा त्या ठिकाणचा एक क्वेश्चन होता डॅम्पिंग बद्दलचा. बेसिक इलेक्ट्रिसिटी, एसी फंडामेंटल आणि त्या ठिकाणी मेजरमेंट वरती क्वेश्चन चांगले होते. पॉवर सिस्टम वरती फार जास्त क्वेश्चन नव्हते, पण ठीकठाक होतेच समजा. ठीक आहे. त्यानंतर सिरीज आला की काय करावं, तर बेरीज करावी. ओरडू ओरडून तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेले सगळ्या काही गोष्टी. अशा टाईपचे हे प्रश्न होते. जवळपास बरेच प्रश्न मी तुम्हाला दिलेत. त्यानंतर 3 फेज 4 पोल 440 RPM 50 फ्रिक्वेन्सी. तर पर्सेंटेज स्लिप विचारली होती. स्लिपचा फॉर्म्युला शिकवलाय NS - N डिवायडेड बाय NS आणि पर्सेंटेज विचारली म्हणून गुणिले 100 करायचं. अशा टाईपचा एक क्वेश्चन होता. 3 फेज 4 पोल 1440 RPM आणि 50 फ्रिक्वेन्सी हर्ट्झ मध्ये दिलेली होती. म्हणून अशा टाईपचे क्वेश्चन होते. प्रिन्सिपल विचारलं होतं. निगेटिव्ह सिक्वेन्स रिले होता. डीसी जनरेटरचं वर्क प्रिन्सिपल होतं. 101% भारी गेला सर, अशा टाईपचे मेसेज येतं. आणि प्रचंड विद्यार्थ्यांनी मेहनत केलेली आणि त्याही पेक्षा आनंद असते लेकरांना याच गोष्टीचा आहे, केलेल्या मेहनतीचं त्या ठिकाणी सगळ्याच्या सगळं चीज झालेलं आहे. त्यानंतर डीसी मोटरच्या बॅक ईएमएफचा एक क्वेश्चन होता. बॅक ईएमएफ डीसी मोटरमध्ये काय असतं? बॅक ईएमएफचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. P∅ZN डिवायडेड बाय 60A हाच फॉर्म्युला आहे जो डीसी जनरेटरच्या जनरेटेड ईएमएफचा आहे. तोच बॅक ईएमएफचा आहे डीसी मोटरच्या. त्यानंतर क्वेश्चन आणखी एक होता. N = EB/∅ रिलेटेडचा. N म्हणजे डीसी मोटरची स्पीड आहे, EB काय आहे? बॅक ईएमएफ आहे, आणि ∅ जो आहे तिथं तयार होणारा फ्लक्स आहे. हे सगळं टाईपचं त्या ठिकाणी क्वेश्चन्स असे होते. प्रचंड कॉल येत आहेत. मोबाईल DND वर टाकून व्हिडिओ बनवावं लागत आहे, म्हणून काही जणांचे कॉल आता उचलणं शक्य नाही. कारण तुमच्यासाठी हे सगळे प्रश्न तुमच्यापर्यंत पाठवण्याचा हा जिथं आहे तिथून त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. बाळांनो, सकाळी एका छत्रपती संभाजीनगरच्या आयॉन डिजिटलचं सगळ्यात मोठं चिकलठाण्याचं एक्झाम सेंटर त्या ठिकाणी गेलो होतो. रात्रीच्या लेक्चरमध्ये ओरडून चिल्ला के मैंने बताया था की बाबांनो पेन सोबत घेऊन जा, बाबांनो फोटो जो आहे आपला पासपोर्ट फोटो तो सोबत घेऊन जा. तिथं गेल्यानंतर बऱ्याच मुलांचा हा घोळ झालेला मला त्या ठिकाणी निदर्शनात आला. आता काही जणांचा ऍडजस्ट मी करू शकलो, पण मी तिथं होतो म्हणून शक्य झालं. आता प्रत्येकाच ठिकाणी माझे चॅनल ऍडजस्ट होईल का, मी फोन उचलेल का त्या वेळात, किंवा तिथला व्यक्ती आपला ऐकल का, नंबर ऑफ गोष्टी आहेत. म्हणून रात्रीच्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे हे सगळंच्या सगळं तुम्ही व्यवस्थित फॉलो करूनच तो पेपर दिला पाहिजे. तुम्हाला मध्ये मध्ये ह्यासाठी बोलतो की आणखी क्वेश्चन्स येत आहेत. जसे तुम्ही पाहत असाल बघा, ज्यावेळेस निवडणुकांचा निकाल लागत असतो त्यावेळेस एक जणाच्या हातात मोबाईल असतो. कुठल्या सीटवरती कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, कोणाचा दारुण पराभव झाला आणि कोण कशा पद्धतीने, अशा टाईपचं आमची सिस्टम त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेंटरवरून मला प्रश्न पाठवतात. आणि मी एका ठिकाणी बाहेर आलेलो आहे, सेंटरकडेच आहे, पण पोहोचायला वेळ लागतोय तिथं जाऊन विद्यार्थ्यांना भेटायला. त्यांच्या फोनवरूनच एवढे क्वेश्चन्स माझ्याकडे येत आहेत. म्हटलं तिथपर्यंत जायची गरज नाही, येता जे भेटतील त्यांना नंतर बोलूयात आणि तुमच्यासाठी क्वेश्चन घेऊन येतोय. मला ना पुढचा क्वेश्चन होता, सिंक्रोनस मोटरमध्ये डॅम्पर वाइंडिंगचा यूज कशासाठी केला जातो? मला सांगा बरं, मी डॅम्पर वाइंडिंगचा यूज सांगितलं का नाही तुम्हाला? जी टुंगटुंग आणि जे हंटिंग अँड स्विंगिंग असते ना त्या ठिकाणी सिंक्रोनस मोटरची, ती कमी करण्यासाठी त्या ठिकाणी डॅम्पर वाइंडिंगचा उपयोग केला जात असतो. त्यानंतर 4 पोल दिले होते, इलेक्ट्रिकल अँगल दिला होता. 4 पोलचा इलेक्ट्रिकल अँगल आपल्याला माहिती, एक पोल 180 डिग्रीचा असतो, तर 4 पोलचं 720 डिग्री इतका अँगल येणार आहे. क्वेश्चन विचारला होता 4 पोल असताना इलेक्ट्रिकल अँगल किती? मला आपल्याला माहिती 4 पोल असताना इलेक्ट्रिकल अँगल 18×72 आणि 18×72 गुणविले पुन्हा ते 180 होतं, म्हणून 4 ने मल्टिप्लाय करा, 720 डिग्री त्याचं तुमचं करेक्ट उत्तर येणार आहे. त्यानंतर तुमचे भरपूर क्वेश्चन आतापर्यंत झालेत. त्यानंतर फुल फॉर्म विचारला होता MCBचा, PVCचा. कॅपॅसिटन्स वरती जोर देऊन आहेत सर IBPS वाले असं टाकायलेत पोरं मला का? तर कॅपॅसिटन्स वरती 3 क्वेश्चन त्या ठिकाणी परीक्षेत आलेले होते. अर्थिंग वरती क्वेश्चन विचारला होता. प्लेट अर्थिंग, पाईप अर्थिंग सगळ्यांनी लेक्चर केलेला असेल. अर्थिंगचा, अर्थिंग वरती जशाच तसं शिकवलेला सगळा क्वेश्चन जशाच तसा होता. त्यानंतर आणखी क्वेश्चन येत आहेत बघा.
झाला सर पेपर, आयुष्याचा सार्थक ठरलेला आहे. मला हे आलेले मेसेज वाचतो बरं. आयुष्याचा सार्थक ठरलेला आहे. आईवडिलांनी आमच्यासाठी जे काही केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त ह्या काळामध्ये नोकरीला लागण्यासाठी कोणी केला असेल ह्या पृथ्वीतलावर तर तो एकमेव माणूस म्हणजे आदरणीय सन्माननीय सहदेव केंद्रे सर. हा विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअपला आलेला मेसेज आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी वाचून दाखवतोय. बरेच क्वेश्चन अजून येत आहेत. त्यानंतर काही क्वेश्चन असे त्या ठिकाणी मेसेज येतात की सर 48 सोडवले, गॅरंटीने सांगतो कोणी बी तपासू द्या कसा बी तपासू द्या 45 क्वेश्चन करेक्ट येणार आहे टेक्निकलचे 50 पैकी असं सांगितलंय एक जणांना मला. काही जणांनी मला 50 पैकी 50 सोडवलेत म्हणून सांगितलंय आणि खूप चांगलं वाटतंय. मी सुद्धा प्रचंड खुश आहे, आनंदी आहे आज तुम्हा सर्वांसाठी. पुढच्या शिफ्टवाल्या पोरांना सुद्धा खूप फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टींचा, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. आणि बाळांनो आणखी काय क्वेश्चन होते येत आहेत माझ्याकडे, जसे जसे येतील तसे मी तुम्हाला सांगत राहिलोय. बरोबर आहे. यानंतर एक दिलेला होता रेजिस्टन्स 8 ओहमचा, XL दिला होता 36 त्या ठिकाणी ओहमचा आणि XC दिला होता 30 ओहमचा आणि याच्यावरून इम्पिडन्स काढायचा होता. बाळांनो इम्पिडन्सचा फॉर्म्युला मी शिकवलाय आणि इम्पिडन्स बद्दल तुम्हाला मी सांगितलंय. कोणी किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास झेड इम्पिडन्स. झेड इक्वल टू रूट मध्ये R² प्लस XL मायनस XC चा ब्रॅकेट स्क्वेअर व्हॅल्यू पुट करायच्या होत्या आणि सोल्व करायचं होतं. त्यानंतर एक इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल IE रूल विचारला होता 35चा, डेंजर नोटीस बद्दलचा हा त्या ठिकाणी रूल विचारला गेला होता. त्यानंतर फीडरसाठीचा रिले विचारला होता. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचा आयर्न लॉस दिला होता 400 वॅट, कॉपर लॉस दिला होता 1000 वॅट आणि जर लोड डबल केला हाफ केला असा टाईपचा काहीतरी क्वेश्चन होता आणि त्यावेळी जर म्हणजे आयर्न लॉसवर काय फरक पडेल अशा टाईपचा क्वेश्चन होता. तुम्हाला मी सांगितलंय आयर्न लॉस म्हणजेच कॉन्स्टंट लॉस असतो, त्याच्यावर फरक पडायचा संबंध नाही जर लोड कमी जास्त झाला तरी. त्यानंतर टेस्ला इज अ युनिट ऑफ असा क्वेश्चन विचारला होता. टेस्ला कशाचं युनिट आहे असा क्वेश्चन विचारला होता. तुम्हाला माहिती टेस्ला कशाचं युनिट आहे? फ्लक्स डेन्सिटी, त्यालाच आपण मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो, जो की B इक्वल टू π/a असतो, फ्लक्स अपॉन एरिया वेबर पर मीटर स्क्वेअर. टेस्ला मी ओरडू विचारायचो कसला, तुम्ही तिथून ओरडू सांगायचे सर टेस्ला. टेस्ला पण आला होता जशाच तसा. लेस दॅन 1 ओहम रेजिस्टन्स कशाला म्हणायचा तर तो लो रेजिस्टन्स असतो. केल्विन डबल ब्रिज मेथडचा तो क्वेश्चन त्या ठिकाणी आलेला होता. त्यानंतर बघा फ्लक्स डेन्सिटीचं युनिट विचारलं होतं, कंडक्टन्सचं युनिट होतं, IE रूल होतं 35वा कितवा आहे ते. निगेटिव्ह सिक्वेन्स रिले कशासाठी यूज करतात? AC जनरेटर किंवा अल्टरनेटर आपण ज्याला म्हणतो किंवा सिंक्रोनस जनरेटर म्हणतो, हाही त्या ठिकाणी क्वेश्चन होता जशाच तसा. यानंतर सिंक्रोनस मोटरच्या डॅम्पिंग बद्दलचा होता, फुल फॉर्म वरती क्वेश्चन होते, युनिट वरती क्वेश्चन त्या ठिकाणी करेक्ट होते. त्यानंतर काही जणांचं म्हणणं आहे की सर पेपर टेक्निकलचा तर लय भारी गेला, नॉन टेक्निकल बी चांगला जातच होता पण टाइमच पुरत नव्हता, घड्याळ तिथली थोडीशी फास्ट असते का असं म्हणणं आहे. बाळांनो मी रात्रीच्याच लाईव्ह मध्ये सांगितलं होतं तिथली घड्याळ ही फास्ट नसते पण ती अशी वाटते की तिला ब्रेक हाय का नाही का, ब्रेक फेल झालंय तिचं घड्याळचं ब्रेक. हा पुन्हा म्हणताल हे कसलं असतंय का घड्याळ ब्रेक असतंय काय. थोडक्यात सेकंद काटे असे भरभर फिरायलेले दिसतात, मग काटे नसतातच पण तो सेकंद कमी व्हायला त्या ठिकाणी दिसतात, अशा टाईपचं काही जणांचं म्हणणं होतं त्या ठिकाणी. बरं पुढं शंट जनरेटरचे डायग्राम त्या ठिकाणी दिली होती आणि विचारलं होतं खालीलपैकी कशाची डायग्राम आहे, नाव विचारलं होतं. त्यानंतर पुढं होता मुव्हिंग कॉइलचा एमिटर बद्दलचा एक रेजिस्टन्स होता. सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर, 2 प्रकारचे डीसी जनरेटर शिकवलेले आहेत, एक सेल्फ एक्साइटेड आणि दुसरा सेपरेटली एक्साइटेड. सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर म्हणजे फील्ड वाइंडिंगचा आणि आर्मेचर वाइंडिंगचा कशाशीही काही संबंध नसणे, याला सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर म्हणायचं. आणि सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर मध्ये 3 प्रकार पडतात शिकवलेलं आहे. सिरीज जनरेटर असतो, शंट जनरेटर असतो आणि कंपाऊंड जनरेटर असतो. कंपाऊंड मध्ये पुन्हा भरपूर प्रकार आहेत, लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर आणि शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. पुढे
क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर आहे, डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर आहे, फ्लॅट कंपाऊंड जनरेटर आहे, लेवल कंपाऊंड जनरेटर आहे आणि अंडर कंपाऊंड जनरेटर, सगळं काही तुम्हाला शिकवलेलं आहे. त्याच्यावरती 2 क्वेश्चन जशाच तसे त्या ठिकाणी आलेले होते. डेंजर नोटीस बद्दलचा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स जशाच तसा शिकवलेला जशाच तसा आलेला आहे. फ्लेमिंग्स राईट हँड रूल वरती काय काम करतं असं विचारलेलं आहे. आपल्याला माहिती फ्लेमिंग्स राईट हँड रूल वरती डीसी जनरेटर काम करतो, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल वरती डीसी मोटर त्या ठिकाणी काम करत असतो. इंटेन्सिटी कॅन्डेला कशाचं युनिट आहे अशा टाईपचा क्वेश्चन होता, तर हे क्वेश्चन होता. त्यानंतर लुमिनस इंटेन्सिटी तोच क्वेश्चन होता, बरोबर आहे. यानंतर डायग्राम दिली होती आणि ओळखायला सांगितलं होतं, जबरदस्त. टेस्ला होता, लुमिनस तो झालाय. हे सगळं येथील प्रश्न तसे तुम्हाला सांगत आहे, बरोबर आहे. प्रचंड विद्यार्थी आनंदात आहेत, खुश आहेत. ज्यांचा सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट आहे त्यांनी सुद्धा टेन्शन न घेता तुम्ही सोडवा पेपर, काहीच अडचण नाही. पाईप आर्थिंग बद्दलचा क्वेश्चन होता शिकवलेला जशाच तसा. इम्पिडन्स वाला एक क्वेश्चन होता, झेड काढण्यासाठीचा तो क्वेश्चन होता. सेंट्रीफ्युगल स्विच कुठं वापरतात मुलांनो, तुम्हाला माहिती सेंट्रीफ्युगल स्विच हे सिंगल फेज इंडक्शन मोटरच्या जे स्टार्टर वाइंडिंग असते किंवा स्टार्टिंग वाइंडिंग आपण ज्याला म्हणतो त्याच्याबद्दलचा क्वेश्चन होता. त्यानंतर पोलॅरिटी टेस्ट जे असते, कशासाठी असते पोलॅरिटी टेस्ट ट्रान्सफॉर्मर मध्ये, पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर करण्यासाठी पोलॅरिटी टेस्टची त्या ठिकाणी गरज लागते आणि पोलॅरिटी वरती त्याचा एक क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला होता. मला फर्स्ट शिफ्टचा पेपर एकदम जबरदस्त गेलाय सगळ्यांनाच आणि तुम्हाला सुद्धा एकदम भारी गेला असेल असं अपेक्षित आहे ज्यांनी दिलाय त्यांना. आणि पुढच्या लोकांनी टेन्शन न घेता शिकवलेलं दिलेलं तेवढंच चांगलं केलेलं आहे तुम्ही, तर तुम्हाला घाबरायची गरज नाही. 50 आउट ऑफ 50 टेक्निकलचे क्वेश्चन तुमच्या करेक्ट येणार आहे, तर टेन्शन घ्यायची गरज नाही नाही नाही. मला वाटतंय तुम्हाला मला काय म्हणायचं ते एकदम परफेक्टरित्या त्या ठिकाणी समजलं असेल. लेकरांना काय टाकून किती टाकू काही कळना झालंय, इतके आनंदात आहेत कारण त्यांनी आयुष्यात पाहिलेले सगळे स्वप्न आता त्या ठिकाणी 100% पूर्ण होतील असं वाटतंय. एक मेसेज आलेला आहे मला विद्यार्थ्याकडून, आपल्याच उमेदवाराकडून, गुरु आपके उपकार का कैसे चुकाऊं मैं मोल, लाख कीमती धन भला गुरु है मेरा अनमोल, और ये एकमेव ऐसे गुरु ये वर्ल्ड में है इलेक्ट्रिकल क्षेत्र में जो कि माननीय सहदेव केंद्रे सर है. आपकी वजह से मेरे लाइफ के सब कुछ सपने यहाँ पे पूरे होने वाले हैं. सर आपके चरण स्पर्श मैं यहीं से करता हूँ, धन्यवाद गुरुजी. अशा पद्धतीचे मेसेज येत आहेत. प्रचंड विद्यार्थ्यांमध्ये खुशीचं वातावरण आहे, बरोबर आहे. आणि फिटर नाही रे, फीडरसाठी कोणता रिले, लेकरांना जसं टाकू वाटेल तसं टाकतायत. मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, बरोबर आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर मेजरमेंटचा क्वेश्चन, त्यानंतर लुमिनस झालाय तो. 4 पोल असतील वेव्ह वाइंडिंग मध्ये, तर त्या ठिकाणी पॅरलल पाथची संख्या विचारली आहे. मला सांगा वेव्ह वाइंडिंग मध्ये तुम्हाला सांगितलेलं, लॅप वाइंडिंग मध्ये मी तुम्हाला सांगितलंय लप बाप आला, हाय करंट आला, LAP म्हणजे A=P, नंबर ऑफ पॅरलल पाथ्स. पोल जितके असतात तितकेच असतात लॅप मध्ये, पण वेव्ह मध्ये त्या ठिकाणी विचारलेला क्वेश्चन होता. तुम्हाला 2 असतात हे ऑलवेज मी सांगितलंय, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द नंबर ऑफ पोल्स किती असू दे आपल्याला काही त्याच्याशी देणं घेणं नाही, हे तुम्हाला मी सविस्तर त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. बाळांनो अपेक्षित आहे तुम्हाला हे सगळे क्वेश्चन आता या ठिकाणी पोहोचले असतील. त्यानंतर आपला जे टावर असतात, तर टावर मध्ये जे क्रॉस आर्म असतो, आता आठवतं मी तुम्हाला क्रॉस आर्म शिकवलेला होता. क्रॉस आर्म बद्दलचा क्वेश्चन होता की क्रॉस आर्मचं नेमकं काम काय असतंय. मला सांगा बरं, क्रॉस आर्मचं नेमकं काम काय असतंय. मला तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा टाकू शकता, काही अडचण नाही. क्रॉस आर्मचं काम असतं की टॉवर पासून कंडक्टरला असा दूर ठेवायचा आडव्या पट्टीनं, त्यासाठी क्रॉस आर्म त्या ठिकाणी वापरला जातो. त्यानंतर डिफ्लेक्टिंग टॉर्क बद्दलचा क्वेश्चन होता. मी तुम्हाला 3 प्रकारचे टॉर्क असतात सांगितलं होतं मेजरमेंट मध्ये, इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये. त्यातला पहिला असतो डिफ्लेक्टिंग टॉर्क, दुसरा असतो कंट्रोलिंग टॉर्क आणि तिसरा असतो रिस्टोरिंग टॉर्क किंवा त्याला कंट्रोलिंग टॉर्क म्हणा, आणि एक असतो डॅम्पिंग टॉर्क. तर इथं क्वेश्चन विचारला होता की 0 पासून काटा जो असतो पॉइंटर तो मेजर्ड व्हॅल्यू पर्यंत न्यायचा आहे, तर त्याला कोणता टॉर्क मदत करेल.
सांगा ना, शून्यापासून मी वजन काट्याचं उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं की शून्यापासून तुमचं वजन तुम्ही उभारलेत काट्यावरती आणि 0 पासून डिफ्लेक्टिंग टॉर्क चाललाय, जितकं वजन आहे तिथपर्यंत जो टॉर्क मदत करायला त्या काट्याला घेऊन जाण्यासाठी त्याचं नाव असतं डिफ्लेक्टिंग टॉर्क. त्या काट्याला तिथं स्टेबल करण्याचं काम जो करायला त्याचं नाव असतं डॅम्पिंग टॉर्क. आणि त्या काट्याला पुन्हा मेजर्ड व्हॅल्यू पासून 0 पर्यंत आणण्याचं काम जे करतं त्याचं नाव असतं रिस्टोरिंग टॉर्क किंवा त्याला तुम्ही कंट्रोलिंग टॉर्क म्हणू शकता. तर ह्या अशा टाईपचा हा सगळा क्वेश्चन पेपर आलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, कारण की तुम्हाला जे दिलंय, तुम्ही जे केलेलं आहे, व्यवस्थित जे रिवाइज केलंय तेच सगळं परीक्षेत येतं. ताण घ्यायचा नाही नाही नाही, विषय खलास. मला वाटतंय की तुम्हाला सगळं काही आता व्यवस्थित समजलं असेल. फक्त जी बोंब काही जणांकडून ऐकण्यात आली ती अशी बोंब आहे की सर टाइम कमी पडतोय, टाइम तिकडची घड्याळ जास्त पळते. ना घड्याळ जास्त पळते ना टाइम कमी पडायला पाहिजे, कारण की तिकडे तुमची स्पीड मेंटेन करता आली पाहिजे. तुम्हाला ओरडू सांगितलेलं होतं अशा पद्धतीने पेपर सोडवा. तसं जर तुम्ही पेपर सोडवत गेले तर एकदम भारी काम होऊन जाईल आणि तुमचं एकदम भारी कार्यक्रम ओके होईल. एवढीच या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3च्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड माझ्या शुभेच्छा आहेत. मला फोन करू त्या ठिकाणी विद्यार्थी आशीर्वाद मागतायत, पण आशीर्वाद तुमच्या आईवडिलांच्या, शुभेच्छा हित चिंतक मी तुमचा आहे. तुम्ही माझे लाडके विद्यार्थी आहात, गायडन्स तुम्हाला माझा आहे आणि तुमची मेहनत आहे, तुमचे कष्ट आहेत, तुमचा त्याग आहे. या सगळ्या गोष्टी असल्यामुळं तुम्हाला सर्वांना पेपर जे झाला त्यांचा चांगला गेलेला आहे, काहीच अडचण नाही त्यांना आली. राहिलेल्यांच्या लोकांना सगळ्यांनाच पेपर माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना चांगला जाईल ही अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा त्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देऊन आता थांबतोय. पण तत्पूर्वी अजून माझ्याकडे एखादा क्वेश्चन आलाय का पाहतो, कारण आपलं काम कंटिन्युअसली चालू आहे. टेम्पररी वाइंडिंग कोणती सांगितलं ते मग अशी क्लिटचं. ठीक आहे, आता काय होणार, वेगवेगळे लोक प्रश्न टाकतायत, तर काही जणांचे रिपीट येणार, काहीतरी होत राहणार. मी चेक करतोय पॅरलली. ठीक आहे, आणखी एक काही क्वेश्चन आलेत का मी चेक करतोय, एखाद दुसरं नवीन सापडला तर. तसे सगळेच टाकलेत जवळपास. बाकीचं लुमिनस इंटेन्सिटीचं युनिट कॅन्डेला झालंय, SI युनिट ऑफ द फ्लक्स डेन्सिटी टेस्टला झालंय. 1 ते 1,00,000 ओहम पर्यंत जे रेजिस्टन्स असतो त्याला मीडियम रेजिस्टन्स म्हणतात. ती रेंज विचारली होती. ठीक आहे, लो रेजिस्टन्स आहे. 2 क्वेश्चन लो रेजिस्टन्सवर विचारले होते. केल्विन डबल ब्रिजचा क्वेश्चन आला होता, मी सांगितलं होतं ते नाही, मी नाही सांगितलं होतं, पण एक सांगायलो की ते जास्त आलेलं आहे त्याच्यात आणखी. ठीक आहे, सर्व्हिस कंझ्युमर लाईन कनेक्ट फ्रॉम डिस्ट्रीब्युटर टू कंझ्युमर, म्हणजे घराच्या बाहेर असणाऱ्या पोलच्या कंडक्टर पासून ते घरातल्या मीटर पर्यंत जे लाईन असते किंवा जे वायर असते त्याला सर्व्हिस वायर म्हणायचं. ह्याच्यावरती क्वेश्चन आला होता. फिडरचा रिले हे ते आता रिपीटेड सुद्धा त्या ठिकाणी येतील. थांबा अजून काही क्वेश्चन नवीन सापडले तर मला थांबा 1 मिनिट. एसेन्शियल कंपोनंट ऑफ इलेक्ट्रो मेकॅनिकल रिले, त्याच्यातला टॉर्क बद्दलचा त्या ठिकाणी क्वेश्चन होता. प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट असेल तर पॉवर फॅक्टर काय, असला काही क्वेश्चन विचारा का तुम्हाला, तुम्ही किती विचारले करत. आता 1 पॉवर फॅक्टर असतो, तोही क्वेश्चन विचारला आहे. लेंथ ऑफ केबल जर वाढला तर कॅपॅसिटन्सवर काय फरक पडेल, वाढेल ना, काय प्रॉब्लेम आहे, तोही क्वेश्चन होता त्या ठिकाणी. त्यानंतर RLC सिरीज सर्किट दिलं होतं, R दिला होता, XL दिला होता आणि XC दिला होता. 8 ओहम 36 ओहम आणि 30 ओहम रिस्पेक्टिव्हली झेड काढायचा होता. त्यानंतर डीसी मोटरचा फॉर्म्युला विचारला होता, टेम्पररी वायरिंग होती. त्यानंतर कंडक्टन्स युनिट, लुमिनस इंटेन्सिटी, PVC MCB चे फुल फॉर्म त्या ठिकाणी विचारले होते. आयर्न लॉसचा होता. पुढं थांबा 1 मिनिट थांबा. फीडरला कोणता रिले झालाय तो आपला सांगितला मी, ट्रान्सले रिले असतो. डिस्ट्रीब्युटर डिझाईन होता, PVC होता. आर्मेचर रेजिस्टन्स जो असतो तो कशाने, आता काय असतं, आर्मेचर रेजिस्टन्स कमीत कमी असतो ना, तो त्याच्या रिलेटेडचा क्वेश्चन विचारला होता. त्याच्यानंतर मीडियम रेजिस्टन्सची रेंज विचारली होती. CTS बद्दल क्वेश्चन होता, दुसरं नाव काय आहे ते. त्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर कशात मोजतात, टेम्पररी वायरिंग कोणती असते, वेव्ह वाइंडिंगचा विचारला होता, पॅरलल पाथची संख्या, डॅम्पर वाइंडिंगचा यूज कशासाठी केला जातो.
ह्या अशा पद्धतीचे हे सगळेच्या सगळे प्रश्न त्या ठिकाणी शिकवलेल्यातले आले होते. आणि सिंक्रोनस मोटर चालू करण्यासाठी काय करावं लागतं असा विचारला क्वेश्चन होता. ट्रान्समिशन लाईन मध्ये स्पेसिंग वाढवली तर इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सवर काय परिणाम होईल अशा टाईपचा क्वेश्चन होता. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 50च्या 50 क्वेश्चन मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितलेले आहेत. अजिबात काळजी करायची नाही. ज्यांचा राहिलेला आहे त्यांनी एकदम बिंदास्त जा आणि पेपर सोडवा. तुमचा भारी पेपर जाईल हा पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करतो. आणि आता थांबतोय, हा व्हिडिओ तुम्हाला टाकतोय. आता फक्त एकच काम करा, ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलाय त्यांनी कशी इन्फॉर्मेशन वाटली, जिथं आहे तिथून तुमच्यासाठी चालली मेहनत, बरोबर आहे, त्याच्यासाठी तुम्ही फीडबॅक द्या नक्की. आणि आपले जेवढे जवळचे असतील ना मित्रमैत्रिणी, जेवढे तुमच्याकडे त्या ठिकाणी ग्रुप असतील, सगळ्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ एकदा टाकून देण्याचं काम माझ्यासाठी छोटंसं काम करा, एवढंच बोलतो. आणि आपला हा जो लेक्चर आहे किंवा जे व्हिडिओ आहे अनालिसिसचा शिफ्ट 1चा, तो असा संपला असा या जाहीर करतो. आणि नेक्स्ट सेशन जे असणार आहे शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3चं, ते स्क्रीनवरती घेऊयात व्यवस्थितरित्या. खुशखबर 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 असं म्हणत येईल मी लवकरात लवकर तुमच्या सर्वांसाठी. तुमचा आपलाच लाडका माणूस, आपला माणूस म्हणजे सहदेव केंद्र इलेक्ट्रिकलसाठी एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि तुम्ही आपले लाडके विद्यार्थी आहेत एवढं या ठिकाणी आनंद व्यक्त करतो. आणि तुम्हाला पेपर एकदम भारी चाललाय, कारण तुमच्या आयुष्याचे सगळे स्वप्न, तुमच्या आईवडिलांचे सगळे स्वप्न, तुमच्यासाठी जेवढ्यांनी त्या ठिकाणी हितचिंतन केले, जे तुम्हाला चांगलं समजतंय, अशा सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होत ही ईश्वरचरणी पुनश्च एकदा प्रार्थना करतो. आणि आता थांबतोय. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. ऑल द बेस्ट. पुढच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.